स्वयंपाक अन बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आपण कोळंबी भात कसा बनवायचा हे बघणार आहोत. हे बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग बघूया कोळंबी भात बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती. कोळंबी भात बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि मी हे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. हे कमीत कमी अर्धा तास आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत. याबरोबरच मी इथे कोळंबी घेतलेली आहे. ही 750 ग्रॅम्स कोळंबी आहे. याबरोबरच हे 2 टोमॅटो आहेत जे मी कापून घेतलेले आहेत. 2 मोठे कांदे आहेत आपण कापून घेतलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. खड्या मसाल्यांमध्ये मी 2 तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे. आणि मसाल्यांमध्ये इथे मी मोठा चमचा धनेपूड घेतलेली आहे, मोठा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आणि याबरोबरच आपल्याला तेलही लागणार आहे. तर चला आता आपण ह्याची कृती सुरू करू. गॅसची फ्लेम ऑन करून आपण ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचं भांडं आता ठेवलेलं आहे. हे भांडं थोडं गरम झालं की ह्यामध्ये साधारणतः 2 पळ्या मी तेल घालणार आहे. आपण 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे. हा जो भात आपण बनवत आहे हा साधारणतः 6 ते 7 जण आरामात खाऊ शकतात, ह्या प्रमाणामध्ये मी बनवत आहे. आता आपण हे तेल थोडं गरम होऊ देऊ. आपलं तेल गरम होतच आहे. याच्या जोडीला मी इथे 5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण तांदूळ जे घेतलेले आहेत ते 3 वाट्या घेतलेले आहेत. साधारण कोळंबी जे आहे त्याला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे 3 वाटी तांदळाला 5 वाट्या पाणी मी घेतलेलं आहे. हेच प्रमाण आपण पण ठेवा, म्हणजे भात सुटसुटीत होतो. तेल गरम झालेलं आहे. सुरुवात आपण गरम मसाल्यांनी करूया. हे मी 2 तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग आणि काळी मिरी घालते. हे थोडेसे असे तडतडायला लागले की ह्यामध्ये आपण हा बारीक करून घेतलेला 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत हे घालतोय. आणि हे कांदा आपल्याला फक्त सॉफ्ट करायचा आहे. कांदा मऊ झालेला आहे. यामध्ये मी या 3 मिरच्या घालते आता. आणि याबरोबरच ही जी आलं लसूणची पेस्ट आपण घेतलेली आहे ही आपण घालू. हे 2 मिनिटं आलं लसूणचा उग्र वास कमी होईपर्यंत फ्राय करून घेऊ. या फोडणीमध्येच मी ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही घालते. याने छान असा वास येतो आपल्या भाताला. आता वेळ आहे टोमॅटो ऍड करायची. हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी यामध्ये घेतले होते ते आपण ऍड करू. टोमॅटो थोडे सॉफ्ट होऊ देऊया. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. ह्यामध्ये मी 1 बटाटाही ऍड करते आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे. साहित्यामध्ये सांगायचं राहून गेलेलं आहे. हा बटाटा एक मी कापून घेतलेला आहे 4 फोडी करून तो. आणि ही कोळंबी जी आहे ती मी ह्यामध्ये घालते.
हे सर्व आपण मस्त असं मिक्स करून घेऊ एकदा. आपण जशी जशी ही कोळंबी परतू तसं तसं तिला तेल सुटायला लागलंय. हे सर्व मिश्रण मी झाकण ठेवून 1-2 मिनिटं फक्त वाफ येऊ देते. कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये आपण सर्व मसाले जे आपण घेतलेले आहेत आणि मीठ ते या स्टेजवर आपण आता हे ऍड करूया. लाल तिखट, धने पावडर, हळद आणि मीठ. छान असं तेलामध्ये परतून घेऊ. आता वेळ आहे आपण भिजवून ठेवलेला राईस ऍड करायची. हा तांदूळ अर्धा ते 45 मिनिट्स आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला की तो छान सुटसुटीत होतो. सर्व मिश्रण आपण एकजीव करू. यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत 5 वाट्या. ह्याला आता आपण छान अशी उकळी येऊ देऊ. भातातलं पाणी आता आटायला आलेलं आहे, आपण बघू शकता. आणि आता वेळ आलेली आहे आपण ह्याच्यावर झाकण ठेवून फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. आणि या मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून आपण 10 मिनिटं हा जो राईस आहे हा दमवर ठेवणार आहोत. भात मी छान असा एकदा वर खाली हलवून घेतलाय. यावर आता झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे. आता 10 मिनिटं आपण याचं झाकण नाही काढणार आहोत. 10 मिनिटं झाली, आपण बघूया. आपला कोळंबी पुलाव छान असं शिजलेला आहे. हा राईस मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपण ही रेसिपी आपल्या घरी नक्की करून बघा आणि आपल्याला माझी ही कोळंबी पुलावची रेसिपी कशी वाटली ही प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका. थँक्यू.